मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने आपण आजपासून ऑनलाईन दासबोध वर्गाला सुरुवात करतो आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं अशा पद्धतीने आनंद योगी डॉक्टर काका यांना मी शिरसाष्टांग नमस्कार करते. परमपूज्य श्रद्धेय मंदाताई यांनाही साष्टांग नमस्कार करते. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सगळे आपले हे साधक जे काही आहेत तर त्यांनाही सप्रेम अभिवादन करून आजच्या चिंतनाला, आजच्या दासबोध वर्गाला, प्रस्तावना रूप असलेल्या आपल्या दासबोध वर्गाला आपण सुरुवात करूया. खरोखर अतिशय एखादा आध्यात्मिक ग्रंथ छान पद्धतीने समजावून घेणं ही खूपच महत्वाची बाब आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज दासबोधाला सुरुवात करतो आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दासबोध म्हणजे काय, नंतर ग्रंथ म्हणजे काय, आणि ग्रंथराज असं दासबोधाला का म्हटलं आहे, अशा सगळ्या पद्धतीने आधी सुरुवातीला विचार करूया की दासबोध म्हणजे नेमकं काय आहे. आणि दासबोध म्हणजे काय असं जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो तेव्हा त्याचं उत्तर अशा पद्धतीचं आहे की दासाला केलेला बोध. स्वतः समर्थ स्वतःला रामदास म्हणून घेत असत. ते निस्सीम रामाचे भक्त होते, दास होते. त्यांचे गुरु सुद्धा रामच होते. प्रत्यक्ष रामांनी त्यांना अनुग्रह दिला होता आणि ते रामरायाच्या चरणी अति नम्र, अति लीन झाले होते. त्यांनी रामाचे दास्य पत्करून रामसेवा, रामभजन, रामकार्य, रामनाम या सर्वांना आपले जीवन समर्पित केले होते. आणि दास्य पत्करल्यामुळे मला रामाने ज्ञान दिले असं ते स्पष्ट म्हणतात. सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते. किंवा आणखीन एका ओवीमध्ये दासबोधामध्ये ते म्हणताहेत की रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले. किंवा आणखीन म्हणताहेत की मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. किंबहुना आणखीन एका ठिकाणी ते असं म्हणताहेत की भक्ताचेनी स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. आणि म्हणून या सर्वांचा अर्थ एकच आहे की दास झाल्याशिवाय बोध होत नाही, तो आत ठसत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जोपर्यंत आम्ही दास होत नाही तोपर्यंत ज्ञान जे काही आहे किंवा बोध जो काही आहे तो आमच्या अंतःकरणात ठसणार नाही. आणि म्हणून माऊली सुद्धा म्हणतात की सेवा हा द्वारवंठा. दास्यत्व आणि सेवा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि ते समर्थांनी केलं, रामदासांनी केलं, आणि म्हणून दासाला बोध झाला असा हा दासबोध एका अर्थाने आहे. आणि दुसऱ्या अर्थाने समर्थ असं म्हणतात त्या ठिकाणी की दासाने केलेला बोध, जो काही समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या शिष्यांना, दासांना जो बोध केला तो म्हणजे दासबोध. अशा पद्धतीने या दासबोध आजही आपल्याला सर्व तऱ्हेने मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि खऱ्या अर्थाने समर्थ स्वतः दासबोध व आत्मारामाबद्दल त्या ठिकाणी म्हणताहेत की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, देणे सायोज्यतेची वाट गवसेल की. आणि म्हणून आज इतकी वर्षे म्हणजे 400 वर्षे होऊन सुद्धा समर्थ वाङ्मय रूपाने आहेतच व तुम्हा आम्हाला ते सातत्याने मार्गदर्शन करीत आहेत. आणि म्हणूनच अत्यंत श्रद्धेने समर्थ विचार समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. दासबोधाबद्दल हा ग्रंथ जो काही आहे तो ग्रंथ व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक
आणि त्याचबरोबर राष्ट्रीय या सर्वच स्तरांवरती आमचं जीवन उन्नत करणारं आहे. विनोबा भावे एका ठिकाणी तर असं या संदर्भामध्ये म्हणतात की समर्थ विचार जागृत ठेवणं, त्याचं स्मरण करणं म्हणजे राष्ट्राचं जीवन किंवा उन्नयन होय, आणि समर्थ विचारांचे विस्मरण म्हणजे राष्ट्राचे मरण होय. इतके समर्थ विचार अत्यंत उद्बोधक अशा प्रकारचे आहेत. समर्थांनी 400 वर्षापूर्वी केलेली क्रांती आजही ज्वलंत आहे. एक दिवस गोविंदगिरी महाराज या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एकदा परदेशामध्ये सगळ्या तत्ववेत्यांची एक चर्चा त्यांनी आयोजित केली होती. आदरणीय सुनील दादा चिंचोळकर यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. ते असं म्हणतात की गोविंदगिरी महाराज हे भारताचं नेतृत्व करण्यासाठी त्या तत्वज्ञानाच्या चर्चेला त्या ठिकाणी उपस्थित होते, आणि मग त्या परदेशामध्ये असा एक विषय त्या ठिकाणी मांडायचा होता की आजच्या काळामध्ये अत्यंत उपयुक्त असणारा, आणि तेही व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय या सर्वच स्तरांवर अत्यंत उपयुक्त असणारा असा ग्रंथ कोणता, अशाबद्दलची एक चर्चा त्या ठिकाणी आयोजित केली गेली होती. आणि त्यावेळेस गोविंदगिरी महाराजांनी अगदी ठामपणे त्या ठिकाणी ग्रंथराज दासबोधाबद्दल अतिशय गौरव अशा प्रकारचे उद्गार काढले, आणि त्यामुळे त्या ठिकाणी या दासबोध ग्रंथाला ग्रंथराज म्हणण्याची जी पद्धत आहे ती तेवढं सगळ्या ग्रंथांचा राजा म्हणून ग्रंथराज अशा प्रकारचा हा दासबोध ओळखला जातो. पुढे प्रश्न येतो की त्याला ग्रंथ का म्हणावं. ग्रंथ त्या ठिकाणी म्हणण्याचा उद्देशच असा आहे की जो आपल्या अंतःकरणातील अहंता, ममता, आसक्ती, अवगुण, अज्ञान, अविद्या, कर्ता आणि भोगता पण जे काही आहे ते, आणि जगत सत्तत्वाच्या अशा अनेक गाठी जो सोडवतो त्याला ग्रंथ असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने जीवच ब्रह्मरूप आहे असं सांगून त्याचं ऐक्य घडवून आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला असा हा दासबोध आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण दासबोधाच्या अभ्यासाला प्रवृत्त झालेलो आहोत, आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी सुद्धा अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला सहमती दिलेली आहे. आता समर्थांची थोडीशी प्रस्थानत्रयी जी काही आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आजच्या काळात सर्व स्तरांवरती जीवन दिव्यतेकडे नेणारा असा हा सर्वात महत्वाचा ग्रंथ असल्यामुळे ग्रंथराज असं त्याला म्हटलं जातं, असं तर आपण पाहिलंच. पण परमपूज्य डॉक्टर काका या दासबोध ग्रंथाविषयी नेमकं काय म्हणतात, तर ते असं म्हणतात की दासबोध ग्रंथ म्हणजे नगरपालिकेची शाळा आहे. नगरपालिकेच्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे अतिशय सामान्य मुलांना प्रवेश असतो, तद्वतच त्या ठिकाणी अतिसामान्य माणूस सुद्धा या ग्रंथाचे वाचन करील, अभ्यास करील, श्रवण मनन करील, तर त्याची बुद्धिमत्ता, कार्यक्षमता, श्रद्धा आणि नीतिमत्ता वाढत जाऊन तो मोक्षरूपी गोल्ड मेडल प्राप्त करून घेऊ शकेल. इतका हा ग्रंथ अत्यंत मौल्यवान आहे. समर्थांच्या प्रस्थानत्रयी विषयी सुद्धा थोडक्यात आपण या ठिकाणी विचार करूया. आणि समर्थांचे 3 ग्रंथ अत्यंत प्रचलित आहेत. ते म्हणजे ग्रंथराज दासबोध, दुसरा म्हणजे मनाचा मनोबोध, आणि तिसरा म्हणजे आत्माराम. या तिन्ही ग्रंथांमध्ये समर्थांच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला स्पष्ट दिसतात. या ग्रंथामध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे. दासबोध या ग्रंथामध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे असे जरी समर्थांनी म्हटलेले असले तरी काही ठिकाणी मात्र समर्थ या ग्रंथामध्ये म्हणजे दासबोधामध्ये पित्याच्या भूमिकेत वावरताना दिसतात. आणि पित्याच्या भूमिकेत वावरताना दिसताना त्या ठिकाणी ज्याप्रमाणे लहान मुलांना वळण लावण्यासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी पिता ज्याप्रमाणे कधीतरी त्या पोराची कान उघाडणी करतो, तसे कधी कधी समर्थ आमची कान उघाडणी करताना दिसतात. आणि म्हणून पित्याची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. कधी ते आम्हाला मूर्ख म्हणतात, कधी पडत मूर्ख म्हणतात, कधी करंटा म्हणतात, तर कधी कधी पाषाण सुद्धा आम्हाला म्हणायला त्या ठिकाणी ते अतिशय
महत्वाचं म्हणजे या ठिकाणी की समर्थांच्या त्या संदर्भातल्या 2-3 ओव्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्या अशा आहेत की अर्थांतर पाहिल्या विण उगाच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. अर्थात समर्थांनी या ठिकाणी पाषाण म्हणायला सुद्धा काही कमी केलेलं नाही. का म्हणून एवढी पित्याची कठोर भूमिका समर्थ या ठिकाणी म्हणताहेत त्यांनी धारण केलेली आहे. तर ग्रंथा नुसतंच पारायण करणं हे समर्थांना देखील अपेक्षित नाही आणि म्हणून अर्थांतर जर का बघितलंच नाही आणि नुसतं श्रवण केलं तर तो श्रोता नव्हे पाषाण असं समर्थ म्हणून जातात. किंवा आणखीन एका ठिकाणी समर्थ म्हणतात की परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. अर्थात हे संसाराचं स्वरूप कसं आहे हे तुम्हा मला त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि जर का संसारात सुख दडलेलं आहे असं जर का आम्ही मानत असू तर आम्हाला परम मूर्खा माझी मूर्ख असं सुद्धा म्हणायला ते कमी करत नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या दासबोध ग्रंथामध्ये त्यांनी पित्याची भूमिका स्वीकारलेली आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरा ग्रंथ त्यांचा जो आहे तो म्हणजे मनाचे श्लोक किंवा मनोबोध. समर्थांची यात असलेली जी भूमिका आहे ती भूमिका म्हणजे एखाद्या आईसारखी आहे. कारण आई जशी लहान मुलाला अंजारून गोंजारून कधी प्रेमाने पाठीवरून हात फिरवून गोडी गुलाबीने शिकवते तसे समर्थ मनाला पर्यायाने जीवाला अतिशय प्रेमाने शिकवतात. ते म्हणतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. किंवा समजावतात मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. अरे मना तुझं जसं पूर्वसंचित आहे तसंच तुला प्रारब्धात भोगायला मिळतंय बरं. मग तू कशाला कुणाला दोष देतोस. आणि पूर्वसंचित तूच तुझ्या कर्मांमुळे तयार केलं आहेस ना. आणि मग कुणावर कशाला त्यासाठी रागवतोस. तुला माहिती आहे ना जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या ईश्वराच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी केवळ न्याय आहे आणि तो न्यायानेच वागतो आहे. तिसरा ग्रंथ जो काही आहे तो म्हणजे आत्माराम. आणि त्या आत्मारामामध्ये समर्थांची भूमिका निखळ सद्गुरूंची आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. ते शिष्याला म्हणतात तू आशंका नाही घेतली परी मज तुझी चिंता लागली का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणासी तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. सांगण्याचं तात्पर्य दासबोध ग्रंथ मनाचे श्लोक आणि आत्माराम या आत्मारामामध्ये केवळ सद्गुरूंची भूमिका समर्थांनी घेतलेली दिसते. आणि अशा प्रकारे शिष्याला आपणहून कळवळ्याने त्याच्या अंतिम हिताच्या किंवा अंतिम कल्याणाच्या दृष्टीने त्यांनी अतिशय थोडक्यामध्ये म्हणजे फक्त 5 प्रकरणांमध्येच त्या ठिकाणी म्हणजे 185 ओव्यांमध्येच या ग्रंथात शिष्याला अतिशय सुंदर अशा प्रकारचं शुद्ध पारमार्थिक मार्गदर्शन जे काही आहे ते केलेलं आहे. आणि या संदर्भामध्येच आपल्याला विचार करता येऊ शकतो की समर्थांचा दासबोध म्हणजे हा त्या ठिकाणी गुरु शिष्य संवाद आहे. कारण सगळ्यात सुरुवातीलाच पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. आणि त्याचं उत्तर देताना समर्थ सांगतात की ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्याचा संवाद येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे दासबोधामध्ये त्यांचा गुरु शिष्य संवाद दडलेला आहे. नंतर मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी जनाशी संवाद केलेला आहे. म्हणून मनाच्या श्लोकातून तो जनसंवाद आपल्याला बघायला मिळतो की वास्तविक पाहता मनाचे श्लोक म्हणत म्हणत समर्थ भिक्षा मागत असत. आणि समर्थ संप्रदायातले सगळेच रामदासी जे काही आहेत ते अशा पद्धतीने मनाचा श्लोक म्हणायचा म्हणजे आधी एक विचार त्यांनी जनतेला दिलेला आहे. समाजाला आधी एक विचार दिला आणि तो विचार दिल्यानंतर त्या ठिकाणी लोकांशी त्या श्लोकांच्या माध्यमातून जनसंवाद साधण्याचं काम समर्थने केलेलं दिसतं किंवा रामदासी लोक करताना दिसतात. आणि त्याचबरोबर मग त्यांच्याकडनं म्हणजे समाजाकडून त्यांनी भिक्षा स्वीकारलेली आहे.
आधी काहीतरी एक उपदेश मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून लोकांना दिला आणि म्हणून मनाचे श्लोक म्हणजे त्यांचा जनसंवाद आहे. त्याचबरोबर नंतर आत्माराम नावाचा जो ग्रंथ आहे, त्या आत्माराम नावाच्या ग्रंथामध्ये समर्थ त्या ठिकाणी तो आत्मसंवाद आहे. जणू काही आपण आपल्याशीच केलेला संवाद, शिष्याच्या निमित्ताने आपण आपल्याशीच केलेला तो संवाद आहे आणि म्हणून त्याला आत्मसंवाद अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आता आपण या दासबोधाचा थोडासा शास्त्रीय दृष्टीने विचार करणार आहोत आणि शास्त्राच्या दृष्टीने त्या ठिकाणी अनुबंध चतुष्टय आणि षडलिंगांनी तो ग्रंथ कशा पद्धतीने बंदिस्त असला पाहिजे याचा थोडासा विचार आपण शास्त्रीय भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला विचार करायचा आहे की आता तुम्ही म्हणाल की हे अनुबंध चतुष्टय म्हणजे नेमकं काय आहे आणि कशासाठी हे समजावून घ्यायचं आणि काय याचा अर्थ नेमका काय होतो. चतुष्टय म्हणजे चार आणि चतुष्टय हा शब्द तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे चार गोष्टी. अनुबंध चतुष्टय म्हणजे शास्त्रीय पारमार्थिक ग्रंथ जो असतो तो शास्त्रीय पारमार्थिक ग्रंथ एका चौकटीत बंदिस्त असावा अशी शास्त्राची मर्यादा आहे. ग्रंथरचनेला शास्त्राची मर्यादा दिलेली आहे आणि त्या चौकटीलाच अनुबंध चतुष्टय अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून जसं आपल्याला माहिती आहे की आपण चार पुरुषार्थ, आपलं सगळं जीवन जे काही आहे ते आपलं सगळं जीवन हे त्या ठिकाणी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांनी जेव्हा बंदिस्त असतं तेव्हा ते जीवन सुंदर अशा प्रकारचं म्हटलं जाऊ शकतं. किंबहुना अगदी साध्या व्यावहारिक शब्दामध्ये जर का आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला तोही विचार करता येऊ शकतो की समजा मला शिरा करायचा आहे आणि शिरा करण्यासाठी मग माझ्याजवळ चार प्रकारच्या शक्ती ज्या काही आहेत त्या शक्ती हव्या असतात. एक पहिली म्हणजे आणि म्हणून त्याला आपल्याला शक्ती चतुष्टय असं म्हणता येईल की जसं की इच्छाशक्ती पाहिजे की मला शिरा करायचा आहे, ही माझ्या अंतःकरणामध्ये आधी एक इच्छाशक्ती जी काही आहे ती निर्माण झाली पाहिजे. नुसती इच्छाशक्ती असून चालेल का तर नाही. त्याचबरोबर मला त्या ठिकाणी त्या शिऱ्याचं सगळं काही सामुग्री किंवा साहित्य की ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये द्रव्य शक्ती असं म्हणतात, तर ती द्रव्य शक्ती सुद्धा म्हणजे ती सामुग्री साहित्य असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मग तो कसा करायचा, मग त्याची जी काही प्रोसिजर आहे, पद्धत आहे, अगदी त्याच पद्धतीने तो केला गेला पाहिजे तरच तो उत्तम अशा प्रकारचा होऊ शकेल. आणि म्हणून ज्ञानशक्तीची सुद्धा तिथे आवश्यकता आहे. म्हणजे पहिली इच्छाशक्ती, दुसरी द्रव्य शक्ती म्हणजे सामुग्री जी काही आहे ती, तिसरीला म्हणायचं ज्ञानशक्ती, तो कसा करायचा याचं ज्ञान सुद्धा मला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि चौथी जी काही आहे ती प्रत्यक्ष करण्याची म्हणजे तयारी किंवा क्रियाशक्ती ज्याला म्हणता येईल. अशा चार प्रकारच्या शक्ती जर का असल्या तर व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे तो शिरा अतिशय उत्तम अशा प्रकारचा होऊ शकतो, अगदी त्याचप्रमाणे इथे अनुबंध चतुष्टय म्हणजे समर्थ जे काही आपल्याला सांगतायत तर ते समर्थ सांगताना त्या ठिकाणी त्या समर्थांनी सांगितलेलं आहे की हा ग्रंथ कसा आहे, तर हा ग्रंथ या चारही बाजूंनी हा अनुबंध म्हणजे बांधल्या गेलेला आहे, बंदिस्त आहे. आणि या ग्रंथाच्या बंदिस्तीमुळेच खऱ्या अर्थाने रचनेमध्ये अस्ताव्यस्तपणा जो काही आहे तो अस्ताव्यस्तपणा येत नाही व अभ्यास करणाराही त्या चौकटीच्या अनुरोधाने अभ्यास करता येऊ शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून अशा पद्धतीने मग हे अनुबंध चतुष्टय नेमके कोणते आहेत या संदर्भामध्ये आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं अनुबंध चतुष्टयामध्ये सांगितलेलं आहे की हा ग्रंथ या ग्रंथाचा वाचक कोण असावा किंवा याचा अधिकारी कोण असावा. ज्याला डोळ्यासमोर ठेवून ग्रंथरचना केलेली आहे त्याला अधिकारी असं म्हणतात. आणि म्हणून अज्ञानी, दुःखी, भ्रांती, आळशी, अवगुणी, अवलक्षणी, निंदक, बद्ध, मूर्ख, पतित हे सर्व या ग्रंथाचे अधिकारी आहेत. आणि म्हणून समर्थांनी या दृष्टिकोनातून स्वतःच समर्थ असं म्हणत आहेत 33व्या ओवीमध्ये
की ते म्हणतात की खऱ्या अर्थाने हा जो काही याचा अधिकारी जो काही आहे तर तो कोण आहे नेमका, तर ते म्हणतायत की आळसीतेची साक्षपी होती, पापितेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी, किंवा बद्धची होती मुमुक्षू, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. अशा पद्धतीने नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती आणि प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हा विचार समर्थ तुमच्या आमच्या समोर ठेवतात. आणि म्हणून या ग्रंथाचा अधिकारी नेमका कोण आहे, तर या ग्रंथाचा अधिकारी ह्या अशा प्रकारचा आहे. जसं आपण पाहतो की समजा एखाद्या मुलाला त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ऍडमिशन घ्यायची असेल तर त्याला त्या ठिकाणी अधिकार कमवावा लागतो आणि कमवून किमान त्याला 96, 97, 98 अशा प्रकारचं पर्सेंटेज त्याला जर का असेल तरच तो इंजिनिअरिंग कॉलेजला म्हणा किंवा मेडिकल कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळू शकते. म्हणजेच या ठिकाणी मग तो अधिकारी जो काही आहे तर कसा असतो, तो त्याला 12वीला अशा पद्धतीने पर्सेंटेज मिळवावं लागतं, तेव्हा त्याला इंजिनियर किंवा मेडिकल काय मिळते, ऍडमिशन मिळते. पण या ग्रंथाचा त्या ठिकाणी अधिकारी कोण आहे समर्थ सांगताहेत की वास्तविक पाहता हे सगळे अशा पद्धतीने जो दुःखी आहे, भ्रांत आहे, अवगुणी आहे, अवलक्षणी आहे, निंदक आहे, असा कसाही माणूस असू दे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. कारण या ग्रंथाचा अभ्यास करता करताच तो त्या ठिकाणी हळूहळू त्याचा अधिकार वाढवत जाणार आहे आणि अधिकार वाढवत वाढवतच तो स्वतःची प्रगती उन्नती जी काही आहे तो करून घेणार आहे. आणि म्हणून दुसरा त्या अनुबंध चतुष्टयामधला म्हणजे 4 भागांमधला दुसरा जो काही भाग आहे तो म्हणजे विषय. या ग्रंथात नेमका कोणता विषय सांगितलेला आहे, तर समर्थांनी त्याचा उल्लेख केला की भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. खऱ्या अर्थाने या समर्थांना भक्तीचे न योगे देव, हा भक्तीचं माध्यम त्या स्वीकारून जेव्हा एखादी व्यक्ती त्या भक्तीच्या मार्गाने सातत्याने वाटचाल करत राहील तर ती वाटचाल केल्याचा परिणाम असा होईल की त्याला त्या ठिकाणी देवाची निश्चितपणे निश्चय पावती मानव, निश्चितपणे त्या मानवाला कशाची प्राप्ती होणार आहे, तर देवाची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून भक्ती हे साधन समर्थांना मुख्यत्वे करून सांगायचं आहे आणि ते मुख्यत्वे करून असलेलं हे साधन हाच या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. आणि म्हणून समर्थ ठामपणे म्हणत आहेत की भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. हा या ग्रंथाचा विषय आहे. प्रामुख्याने अनेक विषय जरी या ग्रंथात पहिल्याच समासामध्ये त्यांनी वेगवेगळे विषय किती या ग्रंथात येऊन गेले त्या संदर्भामध्ये समर्थ बोललेले आहेत, पण विशेष करून जर का त्यांना काही सांगायचं असेल ती म्हणजे की येन केन प्रकारण तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती जी काही आहे ती कशा पद्धतीने निर्माण होईल, भक्ती कशाला म्हणायचं, भक्ती केली असता नेमकी काय कशाची प्राप्ती होते वगैरे हा सगळा विषय त्यांनी या ग्रंथामध्ये मुख्यत्वे करून सांगितलेला आपल्याला लक्षात येतो. तिसरी गोष्ट जी आहे त्याला म्हणतात प्रयोजन, की या ग्रंथ वाचण्याचे प्रयोजन, याचा अर्थ फळ, की कोणत्या प्रयोजनाने काय आपण करतोय, कशासाठी करतोय, याचं नेमकं फळ का मिळणार, का म्हणून आम्ही हा ग्रंथ वाचावा, का म्हणून याचा अभ्यास करावा, का म्हणून याचं श्रवण सातत्याने करत जावं. तर या सगळ्या संदर्भामध्ये समर्थ असं म्हणतात की वास्तविक पाहता याची 2 प्रयोजन आहेत. एक पहिलं प्रयोजन जे आहे ते त्यांनी व्यावहारिक प्रयोजन अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि व्यावहारिक प्रयोजन म्हणजे फळ नेमकं काय आहे, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. या श्रवण केल्याचं व्यावहारिक फळ नेमकं काय आहे, तर क्रिया पालटे तात्काळ. आमच्या हातून होणारी क्रिया जी काही आहे ती क्रिया हळूहळू पालटायला लागते आणि त्यामुळे आमच्या अंतःकरणातले अनेक संशय जे काही आहेत ते संशय सुद्धा नाहीसे व्हायला लागतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो पूर्वी ना, आम्ही जेव्हा दासबोध अभ्यासा 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते आहे की या दासबोध अभ्यासाला लागलो, पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमामध्ये आम्ही सामील झालो. त्यावेळेस त्या काळामध्ये सातत्याने
वर्षातनं 2-3 वेळा अशी जिल्हावार म्हणा किंवा त्या ठिकाणी गावागावातून काय तर शिबिरं होत असत. आणि गावागावातून शिबिरं होत असताना त्या ठिकाणी की आता 2-3 वर्षापासून तुम्ही याचा अभ्यास करतात, तुम्ही ह्या प्रश्नपत्रिका सोडत आहात, दासबोधाचं नेमकं तुम्हाला काय फळ प्राप्त झालं या 2-3 वर्षामध्ये, तुम्हाला काही सुधारणा तुमची स्वतःची जाणवते आहे का? अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार जे काही आहेत, तर ते असे विचार त्या शिबिरांमध्ये नवीन अभ्यासार्थींना विचारले जात होते. आणि जेव्हा अशा पद्धतीने नवीन अभ्यासार्थींना प्रश्न विचारले जात होते, तर त्यावेळेस त्या ठिकाणी तो अभ्यासार्थी उत्तर देत होता की आमच्या घरातली आता भांड्यांचे आवाज कमी व्हायला लागलेले आहेत. एखादी व्यक्ती जी ऑफिसमध्ये काम करत होती, तर ती ऑफिसमध्ये काम करणारी ती व्यक्ती या दासबोधामुळे तुमच्या याच्यात काही फरक झाला आहे का? काही बदल जाणवतोय का तुम्हाला? याचा सातत्याने तुम्हाला सहवास गेल्या 2-3 वर्षापासून ग्रंथाचा सहवास लाभतो आहे. पत्रिका तुम्ही सोडवत आहात, तर यामुळे तुम्हाला काही फरक जाणवतोय का? असं जेव्हा विचारलं जात होतं, तेव्हा ती व्यक्ती ऑफिसमध्ये काम करणारी ती म्हणायची की आम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी म्हणजे मी माझं काम कसं तरी संपवून टाकत होतो. पण या ग्रंथाच्या जेव्हा मी अभ्यासाला लागलो, तेव्हा अभ्यासाला लागल्याचा परिणाम माझ्या याच्यामध्ये असा झाला की आता मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे करतो आहोत. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला समर्थांनी कशा पद्धतीने काम करावं, कशा पद्धतीने आपली जबाबदारी पूर्ण पार पाडावी या संदर्भामध्ये जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे माझ्या क्रियेमध्ये आता पालट झालेला आहे. एखादी व्यक्ती म्हणायची की माझी जी काही नामाविषयीची किंवा ग्रंथांविषयीची श्रद्धा होती, ती श्रद्धा माझी या सातत्याने हा ग्रंथ वाचन आणि अभ्यास केल्याचा परिणाम म्हणून माझी ती श्रद्धा अधिकाधिक वाढीस लागलेली आहे. एखादी व्यक्ती म्हणायची की नाही, माझी नामाबद्दलची श्रद्धा अतिशय कमी होती, ती माझी आता नामाबद्दलची श्रद्धा अतिशय वाढीस लागलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. निश्चितपणे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये क्रियेमध्ये बदल होणं जे काही अपेक्षित आहे समर्थांना, ते अपेक्षित फळ अशा प्रकारचं आमच्या वागणुकीमध्ये येतं, आमच्यामध्ये तो परिणाम दिसून येतो. आणि म्हणून हे व्यावहारिक प्रयोजन झालं. पण पारमार्थिक त्याचं फळ काय किंवा पारमार्थिक लाभ त्याचा काय, असा जर विचार केला तर समर्थच सांगताहेत 29व्या ओळीमध्ये, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. ज्या 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत शास्त्रांनी, त्या 4 प्रकारच्या सांगितलेल्या मुक्तींपैकी सगळ्यात महत्वाची जर का मुक्ती कोणती असेल तर ती सायुज्य मुक्ती आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. तर या पहिल्या 3 मुक्ती ज्या काही आहेत त्या पुढे ओघाओघाने त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख येणारच आहे. म्हणून फक्त इथे एवढाच उल्लेख करते की कठीण अशा प्रकारचं साधन करावं लागत नाही आणि सायोज्य मुक्तीचं नेमकं वर्म जे काही आहे ते आम्हाला अवगत होतं, आमच्या ठायी पडतं. आणि म्हणून अशा प्रकारचं पारमार्थिक फळ जे काही आहे ते पारमार्थिक फळ सुद्धा आमच्या वाट्याला येतं. पुढे चौथा अनुबंध चतुष्टयामधला चौथा विचार, चौथा भाग जो काही आहे तर त्याला संबंध असं म्हणतात. आणि संबंध हा केवळ वास्तविक पाहता एक तांत्रिक विषय आहे. आणि म्हणून प्रयोज्य आणि प्रयोजन यांचा संबंध काय असतो, तर त्या ठिकाणी की ज्याच्यासाठी ते सांगितलेलं असतं त्याला प्रयोजन म्हणतात. त्याचा फायदा नेमका काय आहे तर त्याला प्रयोजन असं म्हणतात. आणि ज्याच्यासाठी ते सांगितलेलं आहे त्या ठिकाणी त्याला प्रयोज्य असं म्हणतात. तर असा हा प्रयोजनाशी जो संबंध आहे, प्रयोज्य आणि प्रयोजन याचा हा संबंध हा तांत्रिक दृष्टीने आहे. आणि म्हणून अनुबंध चतुष्टय अशा पद्धतीने हा ग्रंथ जो काही आहे हा 4 प्रकारांनी अतिशय शास्त्राच्या मर्यादेने बांधला गेलेला आहे. आणि शास्त्राच्या मर्यादेने तो बांधला गेलेला असल्यामुळे आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करताना की जे काही शास्त्रांनी सांगितलेलं आहे
तशा तशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये काही बदल होतो आहे का, आम्हाला फळ तशा प्रकारचं प्राप्त होत आहे का वगैरे, हळूहळू आमची शांती वाढत जाते आहे का, आमचं आनंद, आमची निर्भयता, आमचं देवावरची श्रद्धा, या सगळ्या गोष्टी हळूहळू वाढत गेल्या पाहिजे. आणि हाच या विशेष करून असलेल्या या अनुबंध चतुष्टयामध्ये हेच समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा ग्रंथ जो काही आहे, ग्रंथराज दासबोध, हा या चारही चौकटींनी बांधला गेलेला आहे, म्हणजे बंदिस्त झालेला आहे. आणि याच्यामध्ये मुळी सुद्धा अस्ताव्यस्तपणा जो काही आहे तो या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मग नंतर विषय येतो तो म्हणजे दासबोधाची षडलिंगे. हे काय प्रकार आहे, षडलिंग म्हणजे काय, आपण एक दोन वेळा कदाचित, बहुतेक काही नवीनही असू शकतात, पण काही याच्यामध्ये जुने दासबोध ज्यांनी 2-3 वेळा ऐकलेला आहे, तर त्या ठिकाणी असेही लोक काही याच्यामध्ये असू शकतात. आणि त्यामुळे या खऱ्या अर्थाने या दासबोधाची लिंग म्हणजे अभ्यासाचा आधार, ज्याला म्हटलेला लिंग म्हणजे अभ्यासाचा आधार, तर ही षडलिंगे म्हणजे 6 प्रकारची लिंगे सांगितलेली आहेत. 6 प्रकारचे आधार जे काही आहेत, की पारमार्थिक शास्त्रीय ग्रंथाच्या अभ्यासाचे 6 आधार सांगितले जातात. आणि मग ते 6 आधार नेमके कोणते आहेत त्याचाही खुलासा समर्थांनी आपल्याला केलेला दिसतो. आणि या संदर्भामध्ये या 6 लिंगांपैकी पहिलं लिंग जे काही आहे, म्हणजे आधार जो काही आहे, हे तर उपक्रम आणि उपसंहार. कोणताही ग्रंथ जो असतो त्याचा एक उपक्रम असतो आणि त्याचा उपसंहार सुद्धा असतो. म्हणजे त्याची एक सुरुवात केलेली असते, प्रतिपाद्य विषयाची जेथे सुरुवात केलेली असते त्याला उपक्रम असं म्हणतात. की काय, पहिल्याच ग्रंथामध्ये, पहिल्याच समासामध्ये समर्थांनी त्या ठिकाणी भक्तीचे न योगे देव निश्चय मावती मानव वगैरे अशा पद्धतीने, किंवा विधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले, अशा पद्धतीने समर्थांनी याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्याचं उपक्रम जो काही आहे तो उपक्रम आम्हाला सांगितलेला आहे. आणि तो उपक्रम सांगितलेला असल्यामुळे त्या ठिकाणी या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने समर्थांनी या उपक्रमामध्ये सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की प्रतिपाद्य विषयाची जिथे सुरुवात केलेली असते त्याला उपक्रम असं म्हणतात, आणि तो सांगून पूर्ण झाला की त्याच अर्थाने उपसंहार केला जातो. म्हणजेच उपक्रम आणि उपसंहार या दोन्हींची एकवाक्यता असणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातूनच जर का आपण या ग्रंथाचा विचार केला तर त्या उपक्रम काय सांगितलं समर्थांनी, की आत्ताच आपण ती ओवी म्हटली की नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरूपिले. उपक्रम काय आहे की नवविधा भक्ती सांगितलेली आहे, ज्ञान याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्ञान म्हणजेच त्या ठिकाणी स्वतःला ओळख होणं, हे जे काही आहे, पाहावे आपणासे आपण या नावज्ञान या संदर्भामध्ये समर्थांनी ज्ञान या शब्दाची व्याख्या केलेली आहे. म्हणून नवविधा भक्ती कशी असते त्याचं मार्गदर्शन, त्याचबरोबर त्या भक्तीला ज्ञानाची आणि वैराग्याचं सुद्धा जोड असावी लागते. आणि म्हणून ज्ञानही सांगितलं आणि त्याचबरोबर वैराग्य जे काही आहेत त्या वैराग्याची लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत. आणि विशेषत्वाने समर्थ असं म्हणतात की या ग्रंथाचा उपक्रम जर कोणता असेल तर अध्यात्म निरोपण जे काही आहे ते निरूपिले. अध्यात्म याच्यामध्ये विशेष करून समर्थांनी सांगितलेलं आहे. या नवविधा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आणि अध्यात्म निरूपण या सगळ्यांचा जर जेव्हा काय तर समन्वय साधला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही आध्यात्मिक दृष्टीने प्रगतशील पथावरती मार्गक्रमण करू शकतो. मग याचा उपसंहार नेमका काय आहे, तर ते असं म्हणतात की ऐसी हे विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वऱ्या अनुक्रमे सकळ केले. अशा प्रकारे देव भक्तीपासून सुरुवात केली आणि शेवटी परमेश्वरापर्यंत ते येऊन ठेपलेले आहेत. 20व्या दशकामध्ये सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितले की ऐसी हे विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वऱ्या अनुक्रमे, पुन्हा जगदेश्वराचा म्हणजे परमेश्वरापर्यंत ते येऊन ठेपलेले आहेत. आणि अशा पद्धतीने याचा उपक्रम आणि उपसंहार याची एकवाक्यता आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळते.
आता दुसरा षडलिंगांपैकी दुसरा प्रकार जो काही आहे, तो दुसरा प्रकार म्हणजे अभ्यास असं म्हटलेलं आहे, की सातत्याने कुठल्याही ग्रंथाचा पुन्हा 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 काय करावा लागतो, तर अभ्यास करावा लागतो. केलेली गोष्टच पुन्हा पुन्हा करणे याला अभ्यास असं म्हणतात. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यात्म ग्रंथाचा सुद्धा वारंवार वारंवार अभ्यास करावा लागतो. आपण अगदी साधा आहे, व्यवहारामध्ये सुद्धा एखादा पदार्थ जर का मला जमत नसेल, तर तो पदार्थ जो मला जमत नाहीये, त्याचा पुन्हा पुन्हा मी वारंवार प्रयत्न करते की नाही, तो पूर्ण जमेपर्यंत व्यवस्थितरित्या तो मला आला पाहिजे या दृष्टिकोनातून पुन्हा पुन्हा मी करून पाहते. एखादा पदार्थ मला जर का येत नसेल व्यवस्थितरित्या, तर त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत करत त्या ठिकाणी मग एक दिवस अशी वेळ येते की त्या ठिकाणी आता मला तो पदार्थ खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. म्हणजे त्या पदार्थांमध्ये मी तरबेज होऊ शकते. आणि यालाच त्या ठिकाणी जो अभ्यास असं म्हणतात. म्हणजे पुन्हा पुन्हा अंगी मुरेपर्यंत, किंबहुना आमच्या दृढ अनुभवामध्ये ते येईपर्यंत त्या ठिकाणी तीच तीच गोष्ट करणे, त्याचं श्रवण करणे, त्याचं मनन करणे, त्याचा अभ्यास करणे, या गोष्टी कराव्या लागतात. कारण तुकाराम महाराज सुद्धा या संदर्भामध्ये म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही पुन्हा पुन्हा या ग्रंथाच्या अभ्यासाला, आमचे परमपूज्य डॉक्टर काका असं म्हणतात की वास्तविक पाहता एका माणसाच्या उद्धारासाठी त्याला एक ग्रंथ पुरेसा असतो. पण त्या ग्रंथाला त्यांनी पुन्हा 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 त्याचा काय बारकावे जे काही आहेत त्यातले ते बारकावे त्याला शोधता आले पाहिजेत. पहिल्यांदा अगदी थोडासा कळेल पहिल्या वाचनामध्ये, जेमतेम त्या ठिकाणी काय निदान त्याचा अंदाज येईल. पण जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा करू, पुन्हा तिसऱ्यांदा करू, वारंवार त्याचा अभ्यास करू, वारंवार त्याच्याबद्दल आम्ही जेव्हा श्रवण करू, तेव्हा खऱ्या अर्थाने मग आम्हाला त्या ठिकाणी त्यातले बारकावे जे काही आहेत त्या प्रत्येक वेळेसच्या आवर्तनामध्ये आणखीन आणखीन त्यातलं विशेषातलं विशेष जे आहे ते आम्हाला कळू लागतं. आणि म्हणून समर्थांनी त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा याचं विश्लेषण करताना समर्थ 20व्या दशकामध्ये असं म्हणतात की 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. आता 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश. कसं पाहावं त्यांनी? सावकाश सावकाश पाहावं. कुठल्याच संतांना केवळ पारायण करणं हे अपेक्षितच नाही आहे. तर त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करणं, त्याचा अर्थ जाणून घेणं, पुन्हा पुन्हा त्या अर्थाचं मनन करणं, या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत या साधकांनी त्या पाहिल्या पाहिजे. सावकाशपणे तो समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हणतात की विवर्ता विशेषा विशेष कळू लागे. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जेवढं जेवढं आम्ही त्याच्यावर विवरण करू, जेवढा जेवढा त्याच्यावर अभ्यास करू, श्रवण करू, मनन करू, तेवढं तेवढं त्यातले बारकावे जे समर्थांना नेमकं सांगायचे आहेत ते बारकावे आम्हाला हळूहळू कळायला लागतील. आणि म्हणून अभ्यास नावाचा हा दुसरा प्रकार जो काही आहे षडलिंगामधला, तर तो सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तिसरा प्रकार जो आहे त्याला अपूर्वता असं म्हटलेलं आहे. आणि अपूर्वता म्हणजे त्या ठिकाणी या ग्रंथाचं फळ अन्यत्र मिळत नाही, हीच याची अपूर्वता आहे. कोणताही त्या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथ म्हणा, त्या आध्यात्मिक ग्रंथाचं मुक्ती हेच त्यांना काय केलेलं असतं, त्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये प्रतिपादन मुक्तीविषयीचं प्रतिपादन केलेलं असतं. आणि ते मुक्तीविषयीचं प्रतिपादन आध्यात्मिक ग्रंथ सोडून कोणत्याही इतर ग्रंथांमध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्याला ग्रंथ असं म्हणतात. पुस्तक न म्हणता त्याला काय म्हणण्याची हे आहे, पद्धत आहे, तर ग्रंथ म्हणण्याची पद्धत आहे. कारण या प्रत्येक आध्यात्मिक ग्रंथामध्ये काय केलेलं असतं, तर मुक्तीविषयीचं मार्गदर्शन, त्या मुक्तीला कशा पद्धतीने प्राप्त व्हावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन त्या ग्रंथामध्ये केलेलं असतं. आणि हीच त्या ग्रंथाची अपूर्वता असते. समर्थ पहिल्याच त्या ठिकाणी दशकामध्ये एका ठिकाणी म्हणताहेत 9व्या समासामध्ये की अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्म मृत्याची, आणि पदवी सायोज्यतेची संदिग्धची लाभे. ही याचं काय आहे? ही याची अपूर्वता आहे.
की खरोखर या ग्रंथाची अपूर्वता जर कोणती असेल तर त्या ठिकाणी हा परमार्थ कसा आहे आणि त्या परमार्थाचा उल्लेख समर्थांनी 9व्या समासामध्ये, पहिल्या दशकातल्या 9व्या समासामध्ये त्यांनी केलेला आहे. आणि ते म्हणतात की जन्ममृत्यूची वार्ता राहणार नाही इथपर्यंत तुम्ही जाऊन पोचाल, म्हणजेच तुमचं जन्ममरण चुकवण्याची क्षमता या ग्रंथामध्ये दडलेली आहे. आणि म्हणून सायुज्य पदवी तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी या ग्रंथाचा काय करा, तर या ग्रंथाचा अभ्यास करा आणि हीच या ग्रंथाची अपूर्वता आहे असं स्वतः समर्थ सांगताहेत. नंतर चौथं प्रकार जो काही आहे षडलिंगांमधला, ते सांगताना म्हणतात की ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध झालं की त्याला फळ असं म्हणतात. आणि म्हणून त्या समर्थांनी त्या संदर्भामध्ये सुद्धा स्वतःच जणू काही आत्मकथन केलेलं आपल्याला पुन्हा एकदा 20व्या दशकामध्ये पाहायला मिळतं. आणि समर्थ याचं फळ सांगताना म्हणतात की नेमकं काय फळ आम्हाला पदरी पडणार आहे. सातत्याने आम्हाला कुठलंही काहीही ग्रंथ वाचत असताना मला काय यातनं मिळेल, अशा प्रकारचं आम्हाला त्याशिवाय माणूस वाचायलाच प्रवृत्त होत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी समर्थांनी त्याचं फळ सांगितलं की कोणत्या फळापर्यंत जाऊन माणूस पोचतो. लौकिकातलं कुठलंही फळ या ग्रंथाच्या वाचनाने प्राप्त होणार नाही आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारमार्थिक फळ जर कोणतं असेल तर ते म्हणजे झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. स्वतः समर्थांनी स्वतःच जणू आत्मकथन या काही ओव्यांमध्ये 20व्या दशकात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते म्हणतात की त्यांच्या अंतरी हे निश्चळ असलेलं निर्गुण ब्रह्म जे काही आहे ते बिंबलेलं आहे, अर्थात मीच ते परब्रह्म स्वरूप आहे अशा प्रकारचा अनुभव त्यांना त्या ठिकाणी दृढ अपरोक्ष अशा प्रकारचा अनुभव येऊन गेला. आणि त्यामुळे त्यांनी साध्याला गवसणी घातलेली आहे आणि आमचं साध्य आम्हाला आता गवसलं. आणि त्या ठिकाणी म्हणून त्यांनी पुढच्या काही ओव्यांमध्ये सुद्धा तशा पद्धतीने उल्लेख केलाय की माझा जन्म सार्थक झाला आणि आता आम्हाला मायेचा हिशोब सुद्धा आमचा झालेला आहे. आता आमचं जन्म मरण निश्चितपणे काय झालेलं आहे तर नाहीसं झालेलं आहे, कारण तेच परब्रह्म, निर्गुण निराकार असलेलं परब्रह्म, निश्चळ असलेलं परब्रह्म मीच आहे असा मला साक्षात अनुभव आला. आणि म्हणून पण त्यांना अनुभव आलेला आहे, पण आमचं काय, आम्हाला जोपर्यंत साध्य गवसत नाही तोपर्यंत आम्हाला पुन्हा पुन्हा श्रवण मनन अभ्यास करावा लागेल आणि प्रत्येक वेळेस अधिकाधिक कळत जाईल. एक दिवस निश्चितपणे या ग्रंथाचा आधार घेत घेत आणि सद्गुरूंची कृपा यामुळे आम्ही निश्चितपणे त्या कशाला प्राप्त होणार आहोत तर त्या ध्येयापर्यंत, त्या साध्यापर्यंत आम्ही सुद्धा निश्चित प्राप्त होणार आहोत अशा प्रकारचा विश्वास आपण आपल्या अंतःकरणात ठेवून आपण अभ्यास करायचा आहे. पाचवं त्या ठिकाणी प्रकार षडलिंगांपैकी सांगितलेला आहे आणि तो म्हणजे अर्थवाद. अर्थवाद याचा अर्थ असा होतो की एखाद्या ग्रंथाचं महत्व पटवून देण्यासाठी जेव्हा त्याची अवाजवी स्तुती केल्या जाते तेव्हा त्याला अर्थवाद असे म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्तुती पहिल्याच समासात आपल्याला केलेली दिसते आहे की नासेने अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळ श्रुती ये ग्रंथी. वास्तविक पाहता नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती असं समर्थ म्हणत आहेत की ग्रंथ वाचल्याबरोबर शीघ्रच काय होणार आहे, ज्ञानप्राप्ती होणार आहे. आजपर्यंत आम्ही जर का 2-4 वेळा तो ग्रंथ वाचला असेल, थोडाफार समजावून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला असेल, मी समजावूनही सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असेन, पण मला खरंच शीघ्र ज्ञानप्राप्ती झाली आहे का, असा जर का मी माझ्या संदर्भामध्ये विचार केला तर लक्षात येतं की अरे नाही, मला काही अजून ज्ञानप्राप्ती झालेली नाही असं जर का वाटत असेल तर मग समर्थ जे म्हणत आहेत तर ते का म्हणून अशा पद्धतीने म्हणतायत. थोडक्यात म्हणजे काय की हा अर्थवाद त्यांनी सांगितलेला आहे आणि अर्थवाद सांगितल्याशिवाय माणूस त्या वाचनाकडे वळणारच नाही. आणि म्हणून आपण जसं लहान मुलाला सुद्धा म्हणतो की त्याला म्हणतो की अरे बाबा, तुला हे काम ना अगदी चुटकीसरशी समजणार आहे, चुटकीसरशी तू ते करून घेणार आहेस. आणि मग तो लहान मुलगा सुद्धा ते काम करायला त्याला जेव्हा थोडीशी तारीफ केली
त्याला त्या ठिकाणी थोडंसं प्रवृत्त केलं त्या कामासाठी आणि त्याची तारीफ करून त्याला तू चुटकीसरशी करशील अशा प्रकारचं जेव्हा किंवा तू काहीतरी त्याला आमिष दाखवलं जातं तेव्हा सुद्धा मग तो ते कामाला प्रवृत्त होतो. तशाच पद्धतीने हा थोडासा अर्थवाद या ठिकाणी समर्थांनी सांगितलेला आहे. आपण मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा अर्थवादाची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, की जसं अजामेळ पापी वदे पूर्ण कामे तया मुक्ती नारायणाची नामे. वास्तविक पाहता अजामेळ हा जो काही होता तर तो कसा होता, तर त्याला तो अत्यंत पापी होता आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या नावाला हाक मारायची म्हणून त्यांनी नारायण म्हणून हाक मारलेली होती. पण तरी सुद्धा तया मुक्ती नारायणाची नामे अशा पद्धतीने म्हणून त्या नामाबद्दलचा अर्थवाद जो काही आहे तो अर्थवाद समर्थांनी आम्हाला मनाच्या श्लोकातून सुद्धा अशा पद्धतीने सांगितलेला आहे, की थोडी अवाजवी अशा प्रकारची स्तुती केल्याशिवाय माणूस त्या गोष्टीला प्रवृत्त होणार नाही हे समर्थांना चांगलं ज्ञात होतं. आणि ते ज्ञात होऊनच समर्थांनी अशा पद्धतीने हा पाचवं प्रकार जो काही आहे तो प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. षडलिंगामधलं 6वं लिंग जे आहे ते म्हणजे युक्ती. आणि युक्ती याचा अर्थ की एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल किंबहुना एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणाचा उपयोग केला जातो त्याला युक्ती असं म्हणतात. की एखादी अत्यंत कठीण सिद्धांत असतो आणि तो सिद्धांत पटवून द्यायचा असेल तर कुठल्या तरी दृष्टांताच्या म्हणा किंवा उदाहरणाच्या माध्यमातून काय करावं लागतं, तर ते पटवून देण्यासाठी तशा प्रकारचं उदाहरण द्यावं लागतं. आणि म्हणून समर्थांनी इथे सुद्धा अशाच पद्धतीने दृष्टांत देऊन सिद्धांत आम्हाला समजावून सांगायला सुरुवात केलेली दिसते. आणि सुरुवात करताना कोणता सिद्धांत समर्थांनी यात सांगितलेला आहे, की अरे बाबा रे, तुला हे जग जे सत्य वाटतंय ना, तर वास्तविक पाहता हे जग सुद्धा एक स्वप्नवत आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी स्वप्नाचा दृष्टांत देऊन समर्थ असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी की युक्ती अशा पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे, की स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये. अगदी ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आम्ही जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा ते स्वप्न आम्हाला स्वप्न पाहत असताना आम्हाला ते खरं वाटतं. पण जागृती आल्यानंतर मात्र म्हणजे जागा झाल्यानंतर त्या ठिकाणी ते स्वप्न खोटं होतं अशा प्रकारचा आमचा काय होतो तर निर्णय होऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे समर्थांना सांगायचं आहे की हे जग सुद्धा जे आहे ते जग सुद्धा स्वप्नवत आहे आणि ज्याप्रमाणे ते स्वप्न जाग आल्यावर ते दिसेनासं होतं अगदी त्याचप्रमाणे अविद्या आणि अज्ञानामुळे देहादी जगत जे काही आहे ते सत्यत्वाने आम्हाला अनुभवाला येतं. पण जेव्हा खऱ्या अर्थाने हे अज्ञान आणि अविद्या निघून जाते म्हणजेच विज्ञानाची जागृती अवस्था प्राप्त होते तेव्हा मग मिथ्यत्वाचा निश्चय जो काही आहे तो मिथ्यत्वाचा निश्चय जगाविषयीचा निश्चय होऊन जातो आणि मग त्याच्याविषयी मात्र काहीच बोलता येत नाही. अशा पद्धतीने या ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय आणि त्याचबरोबर षडलिंग याचा विचार जो काही आहे याचा विचार आपण केलेला आहे. आता अगदी 2-3 मिनिटांमध्ये शेवटचा मुद्दा जो काही आहे तो मुद्दा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया की का म्हणून आपण दासबोधाचा अभ्यास करायचा आहे आणि हा दासबोध ग्रंथ आम्हाला आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमची प्रगती जी काही आहे ती कशा पद्धतीने करतो. कारण ग्रंथ जो काही आहे हा ग्रंथच मुळी जीवनदायी असणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही दासबोध वाचायला लागू अभ्यासाला लागू तेव्हा आम्हाला आमचं जीवन आमचं अंतःकरण प्रकाशित करणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे काय तर प्रकाशित आमचं अंतःकरण करतो म्हणजे आमचं आम्हाला जाणवायला लागतं की अरे माझ्यामध्ये कुठे कुठे करंट लक्षण आहेत, कुठे कुठे अविद्या आहे, कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी अज्ञान माझ्या अंतःकरणात दडलेलं आहे, कुठे मूर्ख लक्षण आहेत, कुठे पडत मूर्ख लक्षण आहेत आणि कुठे कुठे काही काही थोड्या थोड्या प्रमाणात काही सत्वगुण आहे, विशेष करून रजोगुणच माझ्या अंतःकरणात जास्ती आहे. हे सगळं माझं मला कळायला लागणं म्हणजेच काय आहे तर हे कशामुळे कळायला लागलं तर दासबोधाचा अभ्यास केल्यामुळे. रजोगुण कशाला म्हणतात, तमोगुण कशाला म्हणतात, सत्वगुण कशाला म्हणतात, तो रजोगुण तमोगुण माझ्यामध्ये किती आहे, तो सत्वगुण कशा पद्धतीने मला वाढवता येऊ शकेल
म्हणजेच त्या ठिकाणी आमचं अंतःकरण प्रकाशित करणारा हा ग्रंथ आहे. दुसरं नुसतं मग प्रकाशित करतो का, तर नाही. प्रकाशित केल्याबरोबरच त्या ठिकाणी मग तो साधक जो काही आहे, जीव जो काही आहे, तो हळूहळू आपल्या अवगुण टाकायला लागतो. आपल्यातली मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं, करंट लक्षणं जी काही आहेत ती हळूहळू कमी कमी करायला लागतो. आणि कमी कमी करता करताच त्या ठिकाणी मग त्याचं जीवन आणि जे काही घेण्यासारखं आहे ते घेण्यासारख्या सगळ्या सत्वगुणांसारख्या गोष्टी ज्या काही आहेत, त्या सत्वगुणांसारख्या गोष्टी, महंत लक्षण, निस्पृह लक्षणासारख्या, उत्तम लक्षणांसारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी तो काय तर आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं जसं त्या आत्मसात करण्याचा तो प्रयत्न करेल तसं तसं त्या ठिकाणी त्याचं जीवन त्या ठिकाणी विकसित व्हायला लागेल. म्हणजे आधी प्रकाशित होतं, प्रकाशित झाल्यावर ते विकसित व्हायला सुरुवात होते. आणि करता करता विकसितचा अत्युच्च बिंदू जर कोणता असेल तर ते म्हणजे त्या ठिकाणी आमचं जीवन आनंदित किंवा प्रफुल्लित करण्याचं काम सुद्धा या दासबोधाच्या अभ्यासाने सातत्याने होत जाणार आहे. आमचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी समर्थ सांगतात त्याप्रमाणे समर्थांचे विचार, समर्थ विचार आत्मसात करून त्या ठिकाणी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न आपण आपल्यालाच करायचा आहे. आणि तो आपण आपल्यालाच करता करता त्या ठिकाणी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार, समर्थांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा आम्ही असा घडवण्याचा प्रयत्न स्वतःलाच करू तेव्हा हळूहळू आमचं जीवन विकसिततेकडून प्रफुल्लिततेकडे किंवा आनंदी जीवनाकडे आम्ही वाटचाल करू. आणि म्हणून आमचं जीवन आनंदी व्हावं, निर्भय व्हावं, तृप्त व्हावं, शांत व्हावं, याच दृष्टिकोनातून त्या ठिकाणी या दासबोध ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, चिंतन मनन आपल्याला करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच या अत्यंत श्रद्धेने, अत्यंत मनापासून आपण हा अभ्यास सुरुवात करूयात. आणि पुढच्या वेळेस पहिला समास जो आहे त्या समासाबद्दल आपण त्या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न करूया. आत्ता प्रास्ताविकाच्या रूपाने त्या ठिकाणी आपण अनुबंध चतुष्टय आणि त्याचबरोबर षडलिंग जी काही आहेत ती आपण बघितलेली आहे. आणि दासबोध कशाला म्हणतात, ग्रंथराज का म्हटलेला आहे, ग्रंथ म्हणजे नेमकं काय वगैरे या सगळ्या विषयीचा ओहापोह आतापर्यंत आपण केलेला आहे. पुढच्या वेळेस आपण पुढच्या समासाला म्हणजेच दासबोधातल्या पहिल्या समासाला सुरुवात करणार आहोत. झालेली सेवा समर्थ चरणी, डॉक्टर काकांच्या चरणी आणि आपल्या सगळ्या साधकांच्या अंतस्थ हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराला त्या ठिकाणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.